नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विशेष समितीच्या सभापतीपदी दिव्या धुर्डे यांनी पदभार स्वीकारला। पदग्रहणानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि प्रभावी करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना दिव्या धुर्डे म्हणाल्या की नागपूर शहरातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा मिळावा यासाठी जलप्रदाय विभागाच्या कामकाजावर विशेष लक्ष दिले जाईल। शहरातील विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलली जातील। तसेच भविष्यातील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यात येणार असून नागरिकांमध्ये जनजागृती करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले। या पदग्रहण सोहळ्यास मनपा पदाधिकारी, अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे माननीय नेते नितीनजी गडकरी, लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय आमदार मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, नागपूर महानगरपालिकेमध्ये जलप्रदाय समितीची मी सभापती झालेली आहे। नक्कीच आज नागपूर शहरात जो पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये जी तूट आहे, जे लिकेजेस आहे, नक्कीच या कामामध्ये मी प्रयत्न करेल की जनतेपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे। आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला पाणी मिळत आहे, पण पुढच्या पिढीसाठी आपल्याला पाण्याचं जतन करायचं असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे। अनेक ठिकाणी जे लिकेजेस आहे त्या लिकेजेस दुरुस्त करायला पाहिजे। आणि आपल्या ज्या सार्वजनिक विहिरी आहे, अनेक ठिकाणी ज्या जुन्या विहिरी आहे त्या विहिरींना स्वच्छ करून आपण अनेक ठिकाणी टाक्या लावलेल्या आहे, नळ लावलेले आहे, ते पाणी आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। नक्कीच या माध्यमातून देखील आपल्या जुनी विहिरीचं जतन होईल आणि नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल। अनेक ठिकाणी जास्त बिल येत आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि नागरिकांपर्यंत ज्या पद्धतीने पाण्याचा वापर होतो त्या पद्धतीनेच पाण्याचं बिल मिळेल। नाही, आपण जसं घराचा नक्षा सँक्शन होतो, आता महानगरपालिकेने ठरवलं होतं की आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय आता नकाशा सँक्शन होणार नाही, परंतु अनेक ठिकाणी हे घडलं नाही, त्याचा देखील आपण प्रयत्न करू। अनेक ठिकाणी माझा जसं नेहरूनगर झोन अंतर्गत माझा प्रभाग येतो, तर तिथे आपण पहिलं रेन वॉटर हार्वेस्टिंग नेहरूनगर झोन मध्ये झालेला आहे। मधला जो गार्डनचा परिसर आहे तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे। असं अनेक ठिकाणी आम्ही समितीच्या माध्यमातून पहिली मीटिंग झाल्यानंतर त्याचं नियोजन नक्कीच पूर्ण 10 झोन मध्ये 24/7 नाही आहे। जसं धरमपेठ आहे, लक्ष्मीनगर आहे, धंतोली झोन आहे, इथे 24/7 पाणी आहे। 24/7 करायचं असेल तर आपल्याला त्या झोन अंतर्गत पाणी वाढवावं लागेल, त्याचं नियोजन आधी करायला लागेल, तेव्हाच 24/7 आपण पाणी देऊ शकू। त्या दिवशी एक प्रोजेक्ट म्हणून आपण थोडं एक मीटिंग घेतली होती, जे गोसीखुर्द धरणातून आपण पाणी लिफ्ट करून नागपूर शहरापर्यंत कसं आणायचं याच्यावर अभ्यास सुरू आहे। नक्कीच आपण जर पाणी वाढवलं तर 10 झोनला 24/7 पाणी आपण देऊ शकू।